नमस्कार शासनच्या YouTube चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची घडीची मोठी बातमी। त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत। तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे चला आजच्या नवीन अपडेट सविस्तर सबतीला सुरू करूया। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेमार्फत दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रसिद्ध पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। सदर परिपत्रक राज्यातील सर्व कर्मचारी बंधू भगिनीच्या प्रति प्रसिद्ध करण्यात आला आहे। सदर परिपत्रकानुसार राज्यातील दिनांक 1 नोव्हेंबर 5 रोजी व त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा अधिनियम 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू होणे ही बाब राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या भविष्य सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना त्यासाठी सातत्याने प्रयत्न व मागणी करीत आहे। त्यासाठी विविध आंदोलन संघटनेमार्फत करण्यात आली आहे। मात्र जोपर्यंत जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करणारे सरकार येत नाही तोपर्यंत सदर मागणी प्रयत्नास्व येणार नाही अशी धारणा आहे। त्यामुळे संघटनेने वोट फॉर ओपीची मोहीम हाती घेण्यात आली आहे। देशाचे नेतृत्व आणि दिशा निर्धार करणारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 10/2/2024 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशक नानाभाऊ पटोले साहेब यांनी 2/5/2024 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तसेच माजी मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेला जाहीर पत्र लिहून जुनी पेन्शन या मागणीला प्राधान्य देऊन मागणीच्या पूर्ततेबाबत आश्वासित केले आहे। त्यामुळे संघटना तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जाहीर अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या आहे। तर सदर प्रसिद्ध पत्रकानुसार सर्व कर्मचारी बंधूंनी जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सदर पक्ष पाठीशी खंबीरपणे उभे राहून वोट फॉर ओपीची मोहीम यशस्वीपणे करण्याची सूचित करण्यात आले आहे। तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे। तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका। धन्यवाद।